नमस्कार. आज BA द्वितीय वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण वित्तीय प्रशासनाचा अर्थ काय हे या ठिकाणी बघणार आहोत. वित्तीय प्रशासनाच्या ह्या ज्या काही क्रिया प्रक्रिया आहेत ह्यांचा उदय हा फार प्राचीन काळापासून झालेला आपल्याला दिसून येतो. राजेशाही काळात केंद्रीय पद्धतीने ह्या क्रिया प्रक्रिया पार पाडण्यात येत होत्या. जुन्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये आपण बघतो की राजेशाही शासन पद्धतीमध्ये ह्या सर्व जे काही वित्तीय प्रशासनाच्या ह्या ज्या काही क्रिया प्रक्रिया होत्या ह्या पूर्णपणे केंद्रीभूत स्वरूपाच्या होत्या. आजच्या घडीला या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपण बघतो की प्रामुख्याने ह्या ज्या काही आर्थिक क्रिया प्रक्रिया आहेत ह्या पूर्णपणे ह्या विकेंद्रित अशा स्वरूपाच्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु प्राचीन काळामध्ये ह्या सर्व क्रिया प्रक्रिया ह्या पूर्णपणे केंद्रीभूत असलेल्या आपल्याला दिसून येतात. राज्याच्या हेतूच्या पूर्ततेसाठी वित्त उपलब्ध व्हावे यासाठी त्या काळामध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये की श्रीमंताचा प्रतिनिधीचे हे जे काही राजेशाही होती ह्यामध्ये या श्रीमंतांच्या प्रतिनिधीची ही त्या ठिकाणी नियुक्ती ही करण्यात येत होती. परंतु पुढे चालून ह्या जो काही श्रीमंतांचा प्रतिनिधी होता याऐवजी लोकांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा प्रतिनिधी ह्याची मागणी पुढे येत गेली आणि यामधून एक गोष्ट हे आली की नो टॅक्स विदाऊट रिप्रेझेंटेशन, म्हणजे जनसामान्यांच्या प्रतिनिधीशिवाय कोणत्याही स्वरूपाचा कर हा भरण्यात येणार नाही. आणि त्या अनुषंगाने मग आपण बघतो की शेवटी हे प्रातिनिधिक संस्थांचे जे काही वर्चस्व होते ते मान्य करण्यात आले. आजच्या या आधुनिक काळामध्ये वित्तविषयक अधिकार हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला देण्यात आले आहेत. हे जे वित्तविषयक अधिकार आहेत हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला देण्यामागचा इतिहास हा अशा पद्धतीचा आहे की राज्याच्या मर्जीतले किंवा जे मोठे श्रीमंत वर्ग होता त्यांच्या प्रतिनिधी याऐवजी लोकांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा प्रतिनिधीची मागणी ही करण्यात येऊन ती मागणी जेव्हा जोर धरू लागली आणि त्या मागणीमधून हे या ठिकाणी जनतेचे प्रतिनिधी हे या ठिकाणी निवडण्यात येत होते. अशा पद्धतीनं तीच प्रथा पुढे चालू राहून आजच्या ह्या भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपण बघतो की हे वित्तविषयक अधिकार संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला देण्यात आलेले आहेत. कारण संसदेच्या ह्या कनिष्ठ सभागृहामध्ये जे प्रत्यक्ष जनतेमधून निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ते त्या ठिकाणी कार्य करतात. त्यामुळे प्रामुख्याने वित्तविषयक अधिकार जे आहेत हे या ठिकाणी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला देण्यात आलेले आहेत. आपण बघतो की लोकशाही व्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्त जमा अथवा खर्च करण्यासाठी जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. वित्तीय प्रशासनातील सर्व क्रिया हे जसं की कर वसूल करणे, खर्च करणे, धनराशीचे व्यवस्थापन करणे, जमा इतर सर्व वित्तीय क्रियांसाठी संसदेची मान्यता ही अनिवार्य असते. आणि ह्या संसदेमध्ये जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असल्याकारणाने जनतेचा विश्वास हा त्यांच्यावर असतो आणि त्यामधून ह्या सर्व क्रिया प्रक्रिया ह्या त्यांच्या मान्यतेने घेणे म्हणजेच की ह्या सर्व क्रिया प्रक्रिया जनतेच्या मान्यतेने करण्यासारखेच या ठिकाणी असल्याचे मानण्यात येते. याचबरोबर या वित्तीय प्रशासनाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. तर ह्या वित्तीय प्रशासनासंदर्भात LD व्हाईट
गॅस्टन यांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये डॉक्टर MP शर्मा हे सुद्धा आहेत, यांनी केलेल्या व्याख्यांच्या आधारावर आपल्याला आज या ठिकाणी ह्या वित्तीय प्रशासनाचा अर्थ जो आहे तो समजून घ्यायचा आहे। यामध्ये पहिली व्याख्या आहे डॉक्टर LD व्हाईट यांची, सरकारी नोकरांना पैसा उपलब्ध करून देणे आणि उपलब्ध केलेल्या पैशाचा कार्यक्षम व कायदेशीर मार्गाने खर्च झालेला आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी केलेल्या सर्व क्रिया म्हणजे वित्तीय प्रशासन होय। यामध्ये पैशाची सार्वजनिक क्षेत्रामध्ये लागणारी बाब म्हणजे पैशाची व्यवस्था, पैशाची उपलब्धता, त्याचबरोबर पैशाचा कार्यक्षम व कायदेशीर मार्गाने खर्च आणि त्याची शहानिशा म्हणजे त्याचं ऑडिटिंग, त्याची तपासणी, या अशा स्वरूपाच्या सर्व क्रिया एकूण ज्या होतात त्याचा या सर्व क्रियांचा समावेश ह्या वित्तीय प्रशासनामध्ये होत असतो। याचबरोबर गॅस्टन यांच्या मते वित्तीय प्रशासन सरकारी संघटनेच्या त्या घटकाला म्हणतात जो सार्वजनिक वित्ताचा संग्रह, संरक्षण आणि वितरणाची व्यवस्था करतो, जो सार्वजनिक जमा व खर्चामध्ये समन्वय करतो, जो सरकार शासनातर्फे जी काही क्रिया वित्तीय स्वरूपाच्या आहेत त्यांचे व्यवस्थापन करतो। या सर्व एकूण क्रिया प्रक्रिया आणि या वित्तीय धोरणाच्या व्यवस्थापनाला आपण या ठिकाणी वित्तीय प्रशासन असे म्हणतो। गॅस्टनच्या मते की सार्वजनिक वित्तांचा संग्रह, संरक्षण आणि त्याचे व्यवस्थापन, जमा, खर्च ह्या क्रियांचे एकूण जे व्यवस्थापन करण्यात येते ह्या व्यवस्थापनालाच किंवा या करणाऱ्या यंत्रणेलाच आपण वित्तीय प्रशासन असे म्हणतो। तर डॉक्टर MP शर्मा म्हणतात की वित्तीय प्रशासनात प्रामुख्याने 2 बाबीचा समावेश होतो। एक म्हणजे सरकारी कार्य पार पाडण्यासाठी पैसा उपलब्ध करणे आणि दुसरे म्हणजे शासनाच्या पैशाचा कार्यक्षम व कायदेशीर खर्च करण्याची खात्री पटवून देणे। या एकदम सुटसुटीत व सविस्तर अशी डॉक्टर MP शर्मा यांनी ही व्याख्या केलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की ह्या 2च बाबींचा प्रामुख्याने या वित्तीय प्रशासनामध्ये समावेश होतो। एक म्हणजे कार्य पार पाडण्यासाठी पैसा उपलब्ध करणे आणि तो कायदेशीर मार्गाने, वैध मार्गाने त्या ठिकाणी खर्च करणे। या एकूण व्याख्या जर आपण बघितल्या तर ह्यामध्ये वित्तीय प्रशासनाच्या ह्या व्याख्यांच्या आधारे आपल्याला अर्थ असा स्पष्ट होतो की वित्तीय प्रशासन म्हणजे ज्यामध्ये सार्वजनिक कार्यास वित्त उपलब्ध करून देणे, सार्वजनिक निधीचे संग्रह, संरक्षण व तसेच वितरण करणे, सार्वजनिक जमा व खर्चाचा समन्वय ठेवणे, सार्वजनिक जमा व देणीचे जे काही आहे ते व्यवस्थापन करणे, वित्तीय क्रियाप्रक्रियांचा या सर्व बाबीचा, या सर्व क्रियाप्रक्रियांचा या वित्तीय प्रशासनामध्ये समावेश होतो। याचबरोबर या एकंदरीत वित्तीय प्रशासन म्हणजे ज्यामध्ये सर्व वित्तीय क्रिया प्रक्रियांचा या ठिकाणी अंतर्भाव होतो। वित्तीय प्रशासन व लोकप्रशासनाची एक महत्त्वाची व महत्त्वपूर्ण अशी शाखा आहे ज्यामध्ये वित्तीय निर्णय, क्रिया व घडामोडीचे व्यवस्थापन करण्यात येते व त्याचे अध्यापनही या ठिकाणी करण्यात येते। वित्तीय प्रशासनामध्ये सार्वजनिक वित्त व संबंधित घडामोडीवर विचार करण्यात
येत असतो. अशा पद्धतीनं ह्या वित्तीय प्रशासनाचा अर्थ या ठिकाणी आपण बघितलं. धन्यवाद.